नमस्कार मित्रांनो, मी जावेद डांगे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो जावेद भाऊ बैलगाडा शर्यत या चॅनलवरती। श्री सुकाई देवी देवस्थान पेडांबे यांच्या होळीनिमित्त हे मैदान होळीनिमित्त हे मैदान पार पडते आणि चिपळूण तालुक्यातील आलोरे भराडे या गावामध्ये हे मैदान पार पडते। तर गावठी गट झालेला आहे, आता घाटी गट चालू आहे। घाटी गट झालेला आहे, गावठी गट आता चालू आहे। तर घाटी गटामध्ये सेमी पात्र झालेल्या बैलांची आपण आता सध्या मुलाखत घ्यायला आलेलो आहोत। तर आपल्यासोबत आहोत आलोरे गावचे आपले सुप्रसिद्ध बैलगाडी मालक आहेत, तर आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया। नमस्कार। नमस्कार। आपलं नाव सांगायचं आहे, बैलांचं नाव सांगायचं आहे। अन्न चव्हाण, बैलाचं नाव टिटवी आणि वजीर। टिटवी आणि वजीर गाडी 22व्या गटात पळाली। 22व्या गटात पळाली। हो। कशी पळाली गाडी? सुंदर गाडी पळाली। काय सांगाल? गाडी सुट्टी पळाली आणि आबाडावरने गाडी आणली। सुट्टा निकाल घेतला। आबा ड्रायव्हर अभयची वाडी। धन्यवाद। त्याचबरोबर आपल्याबरोबर गावठी गटात देखील पळाले त्यांचे मालक देखील आहेत, शुभम मोहिते चव्हाण देखील आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी जाणून घेऊया। माझं नाव शुभम चव्हाण, आपला चित्र बैल आहे, त्यासोबत आगव्यातला पक्षा म्हणून बैल होता। 8 मध्ये ती गाडी पळाली आणि गाडीचा ड्रायव्हर स्वतः मालक होता रामू। धन्यवाद। तुम्हाला पुढच्या ह्याच्यासाठी तुम्हाला शुभेच्छा, फायनलसाठी शुभेच्छा। धन्यवाद। तुम्हाला देखील शुभेच्छा। धन्यवाद। नमस्कार। तुमचं नाव सांगायचं आहे, कुठून आलात, बैलाचं नाव आणि तुम्ही कितव्या गटात गाडी पळाली? आमचं नाव सागर केंबळे, आमच्या बैलाचं नाव स्वस्तिक आहे। अच्छा। तो सध्या पोसरेतल्या बैलासोबत पळतोय, हरण्या नाव आहे त्याचं, सिद्धी पालांडे यांच्या नावावर पळतोय आणि आमचं गाव पिंपी। कितव्या गटामध्ये गाडी पळाली? 6व्या गटामध्ये पळाली गाडी। आणि ड्रायव्हर कोण होते? भैया ड्रायव्हर वाटेगाव। भैया ड्रायव्हर म्हणजे सुप्रसिद्ध ड्रायव्हर तुमच्या गाडीवर होते, हिंदी केसरी ड्रायव्हर आहेत। चांगला। सेमी पात्र गाडी कशी पळाली? गाडी एकदम घटन पळाली, दोन्ही बैलांना स्पीड आहे आणि ड्रायव्हरची कमाल आम्हाला शेवटला निकालावर पाहायला मिळाली। याच्या आधी कधी गुलालामध्ये राहिली होती गाडी? त्याच्या आधी आवाशीमध्ये आजगणित गटपात झाली होती आणि तिथनं मग परत आता गाडी गटपात झाली। त्या वेळेला आता बघूया गुलाला भेटेल या अशी। नक्कीच गुलाल भेटेल तुम्हाला। तुम्हाला सेमीसाठी शुभेच्छा। थँक्यू। नमस्कार मित्रांनो, आमचे सहकारी मित्र आणि माझा वर्गमित्र रोहित राणे ह्या बैलगाडी क्षेत्रात यांचं एकदम मला म्हणजे आपल्याला सांगायला आवडेल की खूप जुनं नातं आहे बैलगाडी क्षेत्रातलं यांचं, आणि पहिल्यापासून ज्यावेळी बैलगाडी शर्यत चालू होईल तेव्हापासून हे बैलगाडी क्षेत्रामध्ये आहे। तर आपण जाणून घेऊया त्यांच्याकडनं की या क्षेत्रात तुम्ही कसं आलात आणि सुरुवात कशी झाली। नमस्कार रोहित। नमस्कार जावेद भाऊ, पहिल्यांदा धन्यवाद, तुम्ही तुमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आमची मुलाखत घेत आहे। पहिलीच कदाचित आमची मुलाखत असेल जो कुठला यूट्यूब चॅनल आमची मुलाखत घेतोय, त्याबद्दल तुमचे पुन्हा एकदा आभार। आमची ही जवळजवळ 4थी पिढी आहे बैलगाडी क्षेत्रामध्ये। माझे आजोबा, वडील, आजोबांचे पण वडील ह्या बैलगाडी क्षेत्रात होते। जुन्यापासून त्यांची बैलं असायची जी विदाऊट जॅकीची खालून सोडल्यानंतर पुढं निदान रेषा म्हणजे बाउंड्री रेषा पार करायची। त्यामुळे आमची ही 4थी पिढी आता आहे जी बैलगाडी क्षेत्रात आहे। बरीच वर्ष आम्ही या बैलगाडी क्षेत्रामध्ये 1990 ते 96 ह्या काळामध्ये जवळजवळ 6 ते 7 वर्ष आमची एक चांगली जोडी पळायची, चतुर आणि नखऱ्या। ह्या जोडीने जवळजवळ सलग 7 वर्ष कोकणामध्ये कुठलीच फायनल ठेवली नाही, म्हणजे नेहमी ते गुलालात असायचे, एवढी गाडी चांगली पळायची। आणि वरती घाटावरती जाऊन सुद्धा तुमचं चाफळचं मैदान असू दे, सुपण्याचं मैदान असू दे, पाटणचं मैदान असू दे, तिथे पण आमच्या बैलांनी जाऊन गुलाल केलेला आहे। कोकणातली मला वाटतं ती एकमेव गाडी असेल की त्या काळात जाऊन स्वतःचे घरचे बैल, असे पण नाही की कोणाची वायदी करून किंवा पैरा करून, स्वतःचे घरचे बैल कोकणातले जाऊन त्यांनी वरती घाटावरती पण आपला गुलालचे मानकरी झालेले आहेत। नक्कीच त्यावेळी एकदम प्रसिद्ध बैलगाडी तुम्ही होतात आणि मला वाटतं काका देखील तुमचे काकाच आमचे होते, घरचा जाकी, घरचे बैलने घरचे सुट्टी मेकर। म्हणजे आपल्या कोकणातील म्हणण्यापेक्षा आपल्या गावातील आलोऱ्यातील ही सुप्रसिद्ध असं बैलगाडी मालक आहेत आणि आता देखील बरेचसे कोकणामध्ये मैदान होतात आणि त्यामध्ये गुलालाच पात्र राहतात। आणि आज देखील आलोऱ्यामध्ये भराड्यामध्ये मैदान पार पडतं, याच्यामध्ये देखील गट पास झालेला आहे।
तर गटाला गाडी कशी पळाली? गटाला चांगली पळाली. तिसऱ्या गटामध्ये आमचा राजा हा पण आदत आहे, त्याच्यासोबत दुसरा एक पैरा आहे नितीन राजे शिर्के यांचा सावकार. या आदत बैलांनी ओपनला गट पास केलाय. आणि 20व्या गटामध्ये आमचा चतुर आणि तो पक्षा ह्या दोघांनी गट पास केलाय. बघूया आता सेमी मध्ये काय होतंय. गाडीवर ड्रायव्हर कोण होता? ड्रायव्हर होते आमचे म्हणजे ह्या वर्षी जर पहिल्यापासून नेहमी आमच्या गाडीवर बसतात ते ऋतिक ड्रायव्हर मनवकर, जे नेहमी आमच्या गाडीवर बसतात. तर नक्कीच मित्रांनो, सेमी पात्र हे बैल झालेले आहेत आणि त्यांना आपण शुभेच्छा देऊया सेमीसाठी. तर फायनल झाल्यानंतर गुलाला देखील आपण त्यांना भेटणार आहोत, त्यासाठी देखील शुभेच्छा देऊया. धन्यवाद. पुढच्या सेमीसाठी तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो. दादा नमस्कार, आपलं नाव सांगायचं? नितीन सुरेश राजशिर्के, नितीन सुरेश राजे सरके, गाव बेहळे, गाव वेळ. बैलाचं नाव सांगायचं? सावकार. सावकार आज कोणाबरोबर पळाला? राणेन बरोबर. राणे आपले रमेश राणे. रमेश राय आलो रे. हा आलो राहते. पहिरा कसा झाला त्यांच्याबरोबर? पायरा आपण जुळून केलाय, काय अडचण नाही. आपण जुनी लोक काय अडचण येत नाही. कितव्या गटामध्ये पळाला? हा तिसऱ्या गटात ना, तिसऱ्या गटात तिसऱ्या गटामध्ये पळाला. होय. आणि अजून दुसरी जोडी कुठली? एक आपला गाणा बसलाय, एक ऐकलेत काय, तो 5व्या गटात बसलाय. गाणा को? हा 4थ्या गटात बसलाय. चौथ्या हा गटामध्ये. आणि हा नाही, ही गाड्या नाही बसल्यात. तर गाण्यावर कोण पळाला? आपला मोहितेंचा योगेश मोहितेंचा सर्जा आलो रे. अच्छा. गाडीवर ड्रायव्हर? अंता ड्रायव्हर होता. अनंत ड्रायव्हर टांबे. गाडी कशी पळाली दादा? एकदम अडचण काय नाही, एकदम व्यवस्थित पळाली. सुट्टा निकाल घेतला. सुट्टा निघाला. धन्यवाद. ओपनच्या मैदानात आदत वासुरा असून गटपास केला, चांगलं आणि पळालं. आदत मध्ये एकदा फायनल मारली आपण इथे, ऐकलेत इथं काय? गुलाला ह्याच हो, मैदानात. ह्याच मैदानात. चांगली गोष्ट आहे. चालते, शुभेच्छा तुम्हाला सेमीसाठी. ओके. नमस्कार मित्रांनो, अजून एक गटपास झालेला नंदी आपण बघत आहात. नमस्कार दादा. नमस्कार. आपलं नाव सांगायचं आहे? मी संदेश शिगवण, माजी सरपंच आवाशी. आवाशीतनं आपण आलेलं आहे. होय. कुठला बैल घेऊन आलेला? हा एक सम्राट आहे, तो अच्छा. शंभू आहे. सम्राट आणि शंभू. हा सम्राट बरोबर कोण पळालं? शंभू. शंभू. कुठल्या गटामध्ये पळालं? गट नंबर 5 मध्ये. 5 मध्ये पळालं. हा गटपास झालेला. गट विजेते. सेमीसाठी पात्र झाले. सेमीसाठी. ड्रायव्हर कोण होतं? ड्रायव्हर वरून घाटावरून आलेत, त्यांचं नाव पण मला काय माहिती नाही. अच्छा. गाडी कशी पळाली सर? गाडी अतिशय सुंदर. ह्याच्या आधी कधी गुलालात राहिली होती गाडी? ह्याच्या आधी सेमी पर्यंत आम्ही पळालोय, परंतु फायनल अजूनपर्यंत आम्हाला सापडलेलं नाही. अजून गुलाल सापडलेला गुलाल सापडलेलं नाही. तर धन्यवाद. तुम्हाला शुभेच्छा देतो गुलालासाठी. या मैदानामध्ये नक्कीच तुम्हाला गुलाल पात्र होईल. तर नमस्कार मित्रांनो, अजून एक नंदी गटपास झालेला आहे. तर आपण जाणून घ्या, या क्षेत्रामध्ये जास्त करून आपल्याला पुरुष बघायला भेटतात, पण आज आपल्या समोर ताई देखील इथे उपस्थित आहेत आणि या क्षेत्रामध्ये महिला देखील जास्तीत जास्त आता प्रमाणात सहभागी व्हायला लागलेल्या आहेत. आपण मागच बघितलं कासेगावचं हिंद केसरी जे मैदान झालं, त्याच्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात महिलांचा आपल्याला हे बघायला मिळाला. तर आज देखील इथं आपल्यासमोर ताई, नाव सांगायचं आपलं? नमस्कार, माझं नाव सायली संभाजी शिर्के. तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये कधीपासून आलात? मी लॉकडाऊन पासून आहे या क्षेत्रामध्ये. लॉकडाऊन पासून आहे. ह्या क्षेत्रामध्ये कशी आवड निर्माण झाली? आवड म्हणजे मला बैलांचं काहीच नव्हतं माहीत. बैल म्हणजे बैलाचं सुद्धा काही माहीत नव्हता. घरात बैल आहे माझ्या सोन्या म्हणून, त्याच्यापासून मला जी आवड लागली ते आतापासून आहे आणि आता कधी जाऊ शकत नाही. बैलाचं नाव सांगायचं आहे? हा चॉकलेट. चॉकलेट बरोबर कोण पळाला? तो राजा बैल. हिंद केसरी. हा हिंद केसरी. कुठून आला आपण? पुसेगावला हिंदी केसरी. पुसेगावचा हिंद केसरी मॅच 2023 पुढच्या गटात लढत झाली होती. अच्छा मित्रांनो, पुसेगावचा हिंद केसरी चॉकलेट आपल्या कोकणामध्ये आलेला आहे आणि गट पास देखील झालेला आहे. चॉकलेट बरोबर कोण होतं? राजा होता बिलकुल. कोकणातला इथला राजा होता. तर मित्रांनो, अजून एक गटपास चॉकलेट आज इथं आपल्याला दिसत आहे. शुभेच्छा तुम्हाला सेमीसाठी आता. काही शुभेच्छा. नमस्कार मित्रांनो, अजून एक नंदी आपल्यासमोर आहे, गटपास झालेला आहे. दादा नमस्कार. नमस्कार. आपलं नाव सांगायचं? वैभव विकास हरिगर. गाव आमचे कामतेखुर्द हरिगरवाडी. बरोबर. कामतेखुर्द हरिगरवाडी. बैलाचं नाव सांगायचं? नाव सोन्या. ती तिकडे आहे, तो बालमा. सोन्या आणि बलमा. सोन्या आणि बलमा दोघांचा पायरा घरचा साज आहे. घरचाच आहे. घरची बैल घरचाच साज आहे. ड्रायव्हर कोण आहे त्या गाडी? ड्रायव्हर घाटावर चिम्या ड्रायव्हर बघा. चिम्या ड्रायव्हर. कितव्या गटामध्ये गाडी पळाली? 12वी. कशी गाडी पळाली? गाडी सुंदर. सुट्टा निकाल. सुट्टा निकाल.
12 गटामध्ये गाडी पळून गटपास झालेला आहे आणि स्वतः निकाल घेतलेला आहे. तर सेमीसाठी आपण शुभेच्छा आमच्या चॅनलकडून तुम्हाला.